Audio Jungle. Audio Jungle. नमस्कार मंडळी, एस फॉर श्रीकांत म्हणजे गोष्ट गावाकडची माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं स्वागत. आज मी तुम्हाला आंब्यापासून एक वेगळी रेसिपी दाखवणार आहे. ती बहुतेक गावाकडे या सीझनमध्ये होतेच. तर ती कुठली रेसिपी आहे ती आपण आता पाहू. चला तर मग आपण भेटू थोड्या वेळाने. हा आंबा आता मी पाण्यामध्ये शिजायला ठेवला आहे, थोडंसं मीठ टाकलं आहे चवीला. आणि आता आपण हा आंबा शिजला का मग भेटू. मंडळी पहा, आपला इथे आंबा शिजलेला आहे. हे बघा, तो फुटला. आणि असेच मी 2 आंबे पण शिजवून घेतलेत. वहिनी म्हणाली एकच काय पुरणार, अजून 2 करा. तर आता हा आंबा मी त्याचा गर काढतोय, वरचे कवर काढून. आपल्याला त्याचा गर काढायचा आहे आतला. हे बघा, गर आतमध्ये गर आहे, तो आपण या स्पूननी काढणार आहोत, चमच्यानी. ही रेसिपी तुम्ही करून बघा, एकदम सोपी आहे रेसिपी. ह्याच्यात 2 रेसिपी होतील, मी 2 तुम्हाला दाखवणार आहे आज रेसिपी. कच्चा आंबा घ्यायचा आहे तुम्हाला. आणि तो शिजवायचा आहे पक्का, अगदी एकदम शिजवून घ्यायचा आहे तो. हे बघा, गर काढलं आहे मी त्याचं. अशा प्रकारे मी याचं गर काढतो आणि येतो परत तुमच्या पुढे. हे बघा, मी आता असं गर काढून घेतला आहे त्या 2 आंब्यांचा. आता याचा काढतो. तो कसा काढला तो आता मी तुम्हाला दाखवतो. सर्वप्रथम त्याचं देठ कट करून घेऊया शिजलेल्या आंब्याचं. देठ थोडंसं कडक, त्याला मधून चीर पाडून घ्यायची आणि वरचं साल वेगळं करायचं. हे मी मगाशी कसं काढलं ते मगाच्या ह्याच्यामध्ये तुम्हाला दाखवलं. आपण आतला गर मी कसा काढला ते मी तुम्हाला दाखवतो. हे बघा, हा गर, याला गर आहे. आता आपण याचा गर काढून असा बाठा तयार करू. क्रीम कशी काढतो आपण दुधाची, मलाई वगैरे किंवा जाम वगैरे बाटलीतून, तसंच आंबा होतो हा. आणि आणि हा जो बलक आहे, आपण त्याला बलक म्हणतात, कोण गर म्हणतं.
तर ते आपण बाटलीमध्ये साठवून ठेवू शकतो, जेणेकरून उन्हाळ्यामध्ये एक सुंदर असं त्याचं पदार्थ होईल. तो काय पदार्थ होणार आहे ते आता मी तुम्हाला दाखवणार आहेच. पण तो आपल्याला लगेच टेस्ट करता यायचा नाही. त्याला मला फ्रीजमध्ये थोडा वेळ, जवळजवळ 2-3 तास गार करत ठेवायला लागेल. पण तो पदार्थ वहिनीची फरमाईश आहे. आता वहिनी नाही आहे इथे, वहिनी गेले जॉबला. जसा तुम्हाला घर काढता येईल तसा तुम्ही काढू शकता. हा बघा, आपला आंब्याचा घर काढून रेडी आहे. आणि हा हात शक्यतो कडधान्य, दूध याला लावू नका, नाहीतर खराब होण्याची शक्यता असते. आंबट पदार्थ कधीही दुधाला लावायचे नाहीत. दुधांना कडधान्य आपले असतात, त्यांना कधीही लावायचं नाही. तर काय होईल, खराब होणार, कारण आपले साठवणीचे पदार्थ असतात ना ते, म्हणून. हे बघा, असंच मी याचं सुद्धा घर काढून घेतलं आहे चमच्याने. कोणी हाताने काढतं, आता मी चमच्याने काढलं आहे, म्हणजे जरा पटकन झाला. वहिनी असते तर सगळं निपटूनच काढलं असतं. मला बोलली असते तुम्ही व्हा बाजूला, मी काढते. हा बघा किती घर निघाला. तोंडाला सुटलंय पाणी, पण करणार काय. हा बघा घर मुरांब्यासारखा आहे ना. सुंदर लागला. आता मी हा घर आहे बलक, तो बाटलीत मी भरून ठेवणार आहे. असाच भरून ठेवायचा. कोण साखर टाकून भरून ठेवतं. साखर जरा अंदाजाने टाकायची. आपलं हे रेडी आहे. आता नेक्स्ट कृती आपण करूया. तर मंडळी पहा, आंब्याचा बलक घर मी ह्याच्यात काढून घेतला आहे. आता त्यामध्ये मी थोडंसं पाणी ॲड करणार आहे. जास्त नाही, आपल्याला थोडंसंच ॲड करायचं आहे. आणि ते थोडं थोडं ढवळायचं आहे. आता मला ढवळता येणार नाही, हातात मी मोबाईल घेतला आहे. हे आता मी ढवळून घेतो आणि येतो परत थोड्या वेळाने तुमच्यासमोर. हे बघा, पाणी टाकून असं ढवळून घेतलं आहे. आणि इकडे एकीकडे मी तेल तापत ठेवलं आहे. आता आपण फोडणी देणार आहोत. पण ती फोडणी कशी द्यायची ते पण मी आता तुम्हाला दाखवतो. पण तेल तापलंय का पाहूया आधी. त्यासाठी मी टाकणार आहे 1 चमचा राई, 1 चमचा जिरं, कढीपत्ता आणि
लसूण पेस्ट. तुमच्याकडे लसूण अख्खी लसूण असेल तर ती ठेचून टाका. मी लसूण पेस्टच टाकतो, थोडीशीच टाकतोय, जेवढी आहे तेवढीच. आणि थोडंसं हिंग. आणि ही हळद, ही आपली गावठी हळद आहे म्हणून मी थोडीशी टाकतो. आणि ह्या हिरव्या चिरलेल्या मिरच्या आहेत 4-5, तिखट नाही आहेत पण जरा मी जास्त घेतल्या. आपण मस्तपैकी ते ढवळून घेऊया. थोडंसं मीठ टाकून घेऊ. मीठ टाकून घेऊ. कोणी ह्याच्यामध्ये खोबऱ्याचं वाटणसुद्धा टाकतात, पण काय आहे आमच्याकडे लाईट गेला आहे त्यामुळे मी वाटण पांढरं, आपल्याला खोबऱ्याचं वाटण हवं. त्याच्यामध्ये तुम्ही कोथिंबीर, मिरची, आलं, लसूण पेस्ट असं टाकलं तरीसुद्धा चालेल. आता मिरच्यांचं हे आपलं टाकलेलं आहे मिरच्या. तर त्यामध्ये मी हे पाणी टाकलेलं केलेलं जे आंब्याचा रस आहे तो टाकतो. थोडंसं पाणी टाकणार आहे. आणि कधीही स्टीलच्या भांड्यामध्ये आंबट पाण्याचा पदार्थ घेऊ नका. आता आम्ही ह्याच्यामध्ये थोडीशी परत हळद टाकणार आहे आणि चवीला 1 चमचाभर साखर. हे बघा 1 चमचा साखर. साखर खा तर जरा आंबट गोड लागेल म्हणून. तर हा पदार्थ मी तुम्हाला सांगितला नाही आहे, तर हा पदार्थ आहे आंब्याचं सार, मँगो सूप. त्याला म्हणतात मँगो सूप. जरा कड येऊ दे, मग आपण गॅस बंद करू. तुमच्याकडे कोथिंबीर असेल तर तुम्ही टाकू शकता. आता आपण जाऊ दुसऱ्या पदार्थाकडे. तोपर्यंत आंब्याच्या साराला म्हणजेच आपल्या मँगो सूपला आपण देऊया विश्रांती. उकळ बाबा उकळ, किती उकळायचं आहे तो उकळ, मग मी येतोच. तर आता एकीकडे मी आंब्याचं सूप, आंब्याचं सार उकळायला ठेवलं आहे आणि एकीकडे मी आंब्याचं गर हा परत घेतला आहे. हा बघा. आता त्या गरापासून आपण एक पेय करणार आहोत, सरबत. ते काय आहे ते पण मी तुम्हाला सांगणार आहे. तर ते पेयाचं सरबताचं नाव आहे आंब्याचं पन्ह. आता ते कसं करतात ते पण मी तुम्हाला सांगतो. ही माझी पद्धत आहे, ज्याची त्याची वेगळी पद्धत असते. तर ही माझी पद्धत आहे. आता ह्याच्यामध्ये मी हा थोडासा गर घेतला आहे, घेतो. तुम्हाला कसा हवा आहे गर तसा तुम्ही घेऊ शकता. ह्यात मी थोडंसंच करणार आहे. मी सगळंच करतो परत मी. आणि हे टिकतं हां. हे गर आपण काढून घेऊ. गर काढून घेतला. आता आपण ह्याच्यामध्ये गार पाणी ॲड करणार आहोत.
तुम्ही साधं पाणी घेतलं, गार पाणी नसेल साधं पाणी घेतलं तरीही चालेल. शक्यतो गारच पाणी घ्या. पण काय गार पाणी घेतलं तर साखर विरघळायला जरा कठीण जाईल. म्हणून आपण याच्यामध्ये आधीच साखर टाकून घेणार आहोत. मनी नो फायटिंग. मी आता ह्याच्यामध्ये साखर टाकून घेतो जेणेकरून साखर आपली विरघळेल. आज पाऊस आहे की काय हे बघा. आता याला साखर जास्त लागेल. आंबा आंबट आहे किती आहे त्याच्यावरती. 2 चमचे, 3 चमचे, 4 चमचे आणि 5 चमचे. हे 5 चमचे मी साखर घेतलेली आहे. जर लागलीस तर आपण मनी इकडे ये. ए मनी इकडे ये. त्याच्यावर बसू नको, इकडे ये. बघ ये इकडं. आता येऊ खाऊ द्यायला. हे बघा अर्धा चमचा मीठ. आता आपण हे एकत्र करून घेणार आहोत. त्यासाठी मला लागेल रवी. आता ते मी रवी आणतो. हे बघा मी रवीने आता हे घुसळून घेतो. जेणेकरून त्याचा जो जाडा जाडा बलक हे असेल गर असेल तो एकत्र राहील. मेन म्हणजे आपली साखर विरघळायला हवी. पण गार पाणी घेणार आहोत. आपल्याला रवी अशी गोल फिरवायची नाही आहे. ती त्याच्या बाजूनी अशी गोल 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 फिरवत घ्यायची. हे बघा हा पदार्थ मला जसा जमतोय तसा मी करतोय हां. कारण काही पदार्थ हा वेगळा करतात. काही जण हा पदार्थ वेगळ्या पद्धतीने करतात. तुमच्याकडे वेलची पावडर असेल तर तुम्ही ती टाकू शकता. केशर असेल तर ते टाकू शकता तुम्ही. आपलं हे मिश्रण एकत्र झालंय. हे बघा तुम्ही आता पाहू शकाल आपलं मिश्रण एकत्र झालंय. अरे दिसतंय ना. हो दिसतंय. हे बघा आता त्याच्यामध्ये मी झालंय गोड झालंय हां. पाणी ॲड करणार आहे. बरं कूल वॉटर, थंड पाणी. आता आपण हे मिश्रण एकत्र करूया. आपलं आंब्याचं सार आहे तयार आहे. याच्यामध्ये तुम्ही पुदिना टाकू शकता. बारीक पानांचा तुकडे करून. वेलची पावडर टाकू शकता. मँगो सिरप असतं ते टाकू शकता. इसेन्स त्याला म्हणतात. इसेन्स कोण म्हणतात ते लिक्विड असतं ते. हे गाळायचं आणि मग बाटलीत भरून ठेवायचं. गाळायचं का आता हे बघा वरती कवर आलं आहे थोडं आंब्याचं. त्यासाठी आपण आता याची थोडंसं पाणी टाकतो मी ह्याच्यात. मी थोडंसंच आता घेणार आहे तुम्हाला दाखवण्यापुरेसं. कारण काय एकदा चटक लागली का गडी संपल्याशिवाय उठायचा नाही. अशातली गत आहे ती.
आपण हे ताटसुद्धा आता धुवून घेऊया. बर्फ पडला. हे आपण ताट आता पण आपण आता हे धुवून घेतलं गराचं होतं ते. तसेच डावसुद्धा आपण धुवून घेतले. काय तुम्ही आता जर साखर टाकली असती तर साखर गार पाण्यामध्ये विरघळली नसती, म्हणून मी ती आंब्याला लागून आधीच मी ती टाकून घेतली. आता मी तुम्हाला चव घेऊन दाखवतो, पण थोड्या वेळाने. आता मी ग्लासमध्ये हे आंब्याचं सरबत आहे, पन्हा कोण पन्ना बोलतं, कोण पन्ह बोलतं, तर ते मी या ग्लासमध्ये आता ॲड करतो. ते ढवळून घेणार. 15 रुपये. यस, अभी हम ये पी लेते हैं. मी आता हे पिणार आहे. बाजूला हो, तुला देणार आहे, थांब. हे बघा आंब्याचं सरबत, म्हणजे आंब्याचं पन्ह. तर ते आता मी चव घेऊन दाखवतो. पाहिजे, उन्हाळा चालू आहे, आंब्याचं सरबत घ्यायलाच हवं. घ्या, नाही तर बोलाल दादाने दिलं नाही आंब्याचं पन्ह. करून बघा. लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. हेच नाही तर आपलं आंब्याचं सारसुद्धा करून पहा. अशाच नवीन रेसिपींसाठी माझा चॅनेल नक्की सबस्क्राईब करा. आणि कधीही चांगले व्हिडिओ येऊ शकतात तेव्हा जरूर करून ठेवा सबस्क्राईब. आणि हो, ते जे पांढरं बटन आहे ना, ते दाबायला विसरू नका. आणि ती वाजणारी घंटा आहे ती सुद्धा. हे बघा, आता मी सरबत पिणार आहे. मस्त आंबट गोड, गार आंबट गोड, उन्हाळ्यामध्ये एकदम छान. करून पहा. चॅनेलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करा. तर मी हे संपवतो आणि तुम्हाला ते सार दाखवतो. तर मंडळींनो, आपला सार तयार आहे. तो आपण आता बघूया कसा झाला आहे तो. ह्याची चव मी काय तुम्हाला आता दाखवू शकत नाही. त्याची चव मी तुम्हाला नंतर दाखवतो, जेवताना डायरेक्ट पिऊनच. आणि हे सार तुम्ही भाताबरोबर खाऊ शकता. ह्याच्यामध्ये वाटण टाकलं तरी चालेल, नुसतं खोबऱ्याचं. लसूण, मिरची, कोथिंबीर पेस्ट टाकले तरी चालेल. कसं झालंय? सुटलं का पाणी? आवडलं का? करून बघा. व्हिडिओ आवडला असल्यास लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. तर पुन्हा भेटू अशाच एका व्हिडिओमध्ये. थांबा जाऊ नका, तुम्हाला चव घेऊन दाखवणार आहे याची पण. तर बाय. चव घेऊन दाखवणार आहे तो पण व्हिडिओ तुमच्यापर्यंत लवकरच येईल. तर मंडळी, आपलं सार रेडी आहे. तर आता मी तुम्हाला त्याची चव घेऊन दाखवतो. त्यासाठी मी ही डिश घेतली. या डिशमध्ये सार काढून दाखवतो. जेवायला मला उशीर आहे. मी आता हे सार घेतलं आहे. आता त्याची मी चव घेऊन दाखवतो. मला जेवायला उशीर आहे, तर म्हटलं तुम्हाला साराचं चव घेऊन दाखवतो. तुमच्या तोंडाला पाणी सुटलं असेल तर, कारण मला जेवायला उशीर आहे ना, मग तिथपर्यंत पाणी बिणी सुटलं तर तोंडाला तुमच्या
मस्त झालं आहे. तुम्ही पण असंच सार करून बघा. लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. आता मी हे संपूर्णच टाकतो. मस्त. गरमीमध्ये आंबट गोड खायला जरा बरं वाटतं, म्हणून मी आज हे सार केलं. तर कसं वाटलं नक्की कमेंट करून सांग. आणि लाईक शेअर सबस्क्राईब करा. पुन्हा सांगतो, बाय बाय.